पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पेण तालुक्यातील तहसील कार्यालयातील स्ट्रॉंग रूममध्ये घडलेल्या एका अनपेक्षित घटनेने एकच खळबळ उडाली. अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या स्ट्रॉंग रूमचा दरवाजा अचानक उघडलेला आढळून आल्याने अधिकाऱ्यांमध्ये तात्काळ धावपळ सुरू झाली. महत्त्वाची शासकीय कागदपत्रे आणि साहित्य सुरक्षित असलेल्या या खोलीचा दरवाजा उघडला कसा, याबाबत प्रशासन सतर्क झाले. याबाबत तातडीने तपास करण्यात आला. प्रथमदर्शनी हा प्रकार कोणी केला असेल याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात होते. स्ट्रॉंग रूमचा दरवाजा चोराने उघडला असेल का, असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला. मात्र इतकी सुरक्षा असताना तिथे चोर जाणे शक्य नाही. मग हा दरवाजा उघडला कसा, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अखेर संपूर्ण तपास केला असता आणि CCTV तपासले असता स्ट्रॉंग रूमचा दरवाजा का उघडला याचं कारण समोर आलं आहे. पेण नगरपालिका निवडणुकीत वापरण्यात आलेल्या EVM ठेवलेल्या स्ट्रॉंग रूममधील लाकडी टेबलचा दरवाजा उघडा असल्याचे छायाचित्र शनिवारी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली. अनेक उमेदवार व त्यांचे समर्थक KES शाळेकडे धावले. मात्र CCTV तपासणीत उंदराने हा खडा पहारा भेदत प्रकार केल्याचे स्पष्ट झाल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. पेण नगरपालिका निवडणुकीतील EVM यंत्रे KES इंग्लिश स्कूलमध्ये ठेवण्यात आले आहेत. येथे 24 तास पोलिसांचा पहारा असून CCTVची कडक निगराणी आहे. मुख्य निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी तात्काळ स्ट्रॉंग रूमची पाहणी केली. त्यानंतर CCTV फुटेज तपासले असता खोलीत उंदरांचा सुळसुळाट असल्याचे दिसून आले. या उंदरांनीच लाकडी टेबलचा दरवाजा उघडल्याचे स्पष्ट झाल्यानंतर EVM पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री देण्यात आली. EVM ठेवलेली मुख्य स्ट्रॉंग रूम पूर्णपणे सुरक्षित आहे. खोलीतील लाकडी टेबलचा दरवाजा उंदराने उघडण्याचे CCTVत दिसते. तक्रारदारांसमोरही याची खात्री करून देण्यात आली आहे. EVMला कसलीही इजा झाली नसल्याचे तहसीलदार पेण तानाजी शेजाळ यांनी सांगितले.